ए रुपे रुपाली बाहेर ये. काय झालं? काय जेवायला कोण तुझा बाप द्यायचा काय जेवण आण पटकन चल. हे बघा, मटन बिटन बनवलेलं नाहीये मी, वरण भात बनवलं, देऊ ना? ए वरण भात खाणार वाटतो काय मी वाघ वाघ कधी गवत खातो का हा डोक्यात जाऊन मला सांगतो तुला मी. अहो, रोज रोज मटन कुठून आणणार आहे मी? उठून आणणार म्हणजे नवऱ्याला करून घालायचं काम आहे तुझा. लय बोलून मारेल ना सांगतो तुला मी. हा चल काय बी कर कुठनं बी मला आज चिकन मटन खायचं दुसरं काय खाणार नाही मी. माझ्याकडे पैसे नाही आहेत. हा पैसे नाही आहेत माझ्याकडे. काय झालं पैसे तुझे हा जेव्हा मी काम करत होतो कंपनीत हाय पाय सारखी मटन पाहिजे चिकन पाहिजे म्हणायची मी असंच म्हणायचो का पैसे नाही. आता जरा माझे जरा प्रॉब्लेम चालू आहेत माझे म्हणून लगेच हा अहो, तुमचे जे प्रॉब्लेम चालू आहेत ना ते तुमच्यामुळेच. तुम्हाला लाज नाही वाटत का हो? हा? कोणाला लाच काढते तू? इकडून तिकडून 100-200 रुपये मागून मी धुणं भांड्याचे काम करून येते. तुम्हाला थोडी तर लाज वाटली पाहिजे. कष्ट करायला लाजायचं नसता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना हो. तुम्ही करा ना कष्ट. बायकोला दुसऱ्याच्या दारात धुणं भांडे करायला पाठवत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना हो. चल ते घर भाडं द्यायला पैसे ठेवल्यात ना आण पैसे चल ते पैसे आण चल. अहो, कोणते पैसे? नाही आहेत माझ्याकडे पैसे. हा नाही आहेत माझ्याकडे पैसे. सांगत होती की मैत्रिणीला पैसे घर भाड्याचं ठेवल्यात ते घर मालक येतय येतय म्हणून. हा नाटक करते काय माझ्या समोर. पैसे दे मला 10 रुपयाचे चल पैसे दे पटकन चाल. नाही आहेत माझ्याकडे पैसे आणि मी देणार नाही. हा नाही आहेत माझ्याकडे पैसे. लय झालं नाटक तुझी बरं का. हे बघा, मी तुम्हाला सांगून देते, मी ना किती काबड कष्ट करून ना पैसे कमवून आणते ना त्याच्यावर घर चालवते मी. तुमच्या दारू पिण्यासाठी, तुमच्या मटनचे शौक पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. हे बघा, घर मालकाचं 5 महिन्यापासून भाडं थकलंय. आज तो येणार आहे. मी कुठून देऊ पैसे त्याला? मलाच टेन्शन पडले. तुम्हीच द्या ना हो मला पैसे. चल मी काय म्हणते, पैसे नाही येत ना. नाही आज घराच्या बाहेर काढून टाकेल नव्हतो. कुठं जायचं आपण दोघांनी? ले तुला हौस होती तुझं तू बघ मला टाइम झालाय माझा. हो, ऐका ना सोड प्लीज, ऐका ना. पैसे नाही देत मला तू तुला माहित आहे लपवून ठेवते तुला दाखवते एक दिवशी. अहो, खरंच नाहीये माझ्याकडे पैसे. मी काय म्हणते, द्या ना हो पैसे तुम्ही. अहो, द्या ना हो पैसे. अहो, कुठे चालले? अरे देवा, इथं 1 रुपया पण नाहीये. आता ते घर भाडं कसं द्यायचं काही समजतच नाहीये मला. तो घर मालक जर आला तर सगळं सामान उचलून घराच्या बाहेर काढून टाकेल. रूपाबाई, ओ रूपाबाई, येऊ का नाही आतमध्ये? हो, या ना या ना. कुठं आहे घर भाडं? घर भाडं ऐका ना, पुढच्या महिन्यात या. मी तुम्हाला पुढच्या महिन्यात सगळं देऊन टाकते. अहो, तुम्ही मागच्या 5 महिन्यापासून हेच बोलताय की पुढच्या महिन्यात या, पुढच्या महिन्यात देते, पुढच्या महिन्यात या, पुढच्या महिन्यात देते. 5 महिने झाले, कधी देताय घर भाडं? हो, आता थोडं प्रॉब्लेम चालू होते. आता मला भेटले ना 3 नवीन घरांचे कामं भेटलेत. स्वयंपाकाला बी जायचे आणि धुणं भांड्याला पण. तर होऊन जातील पैसे, होऊन जातील. देते मी तुम्हाला. अहो, कधी पैसे होतील? तुम्ही 5 महिन्यापासून तेच बोलताय ना. नाही नाही, ह्या महिन्यात, पुढच्या महिन्यामध्ये. हे बघा, तुम्ही मागच्या वेळेस पण तेच बोलले होते की मला अजून 2 कामं नवीन भेटले, मी पुढच्या महिन्यात देते. आता म्हणताय की 3 कामं नवीन भेटले, पुढच्या महिन्यात देते. हे बघा, मला ना आता पूर्ण 10 घराचे कामं मिळालेत.
तर या महिन्यात तर नक्की मी तुमचं घर भाडं देऊन टाकेल. हे बघा, आज ना शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही कुठूनही 6 महिन्याचं भाडं मॅनेज करा. हे बघा असं नका बोलू. मी तुमच्याकडे नाही, हात नाही. जोडते. हे बघा, पदर पसरते. माझ्याकडे ना खरंच पैसे नाही येतो आता. अहो तुमचं नेहमीच झालंय नाटक. दरवेळेस तुम्ही तेच बोलता. हे बघा, आज शेवटचा दिवस आहे, संध्याकाळपर्यंत मी येतो. संध्याकाळी जर तुम्ही मला भाडं नाही दिलं तर मी हे तुमचं पूर्ण जे सामान आहे ना हे सगळं बाहेर फेकून देईल. समजलं का? कुठे जाणार आहे हो मी? ऐका ना प्लीज. ते- असं नका करू. मी तुमचे पाय पडते. हे बघा, तुमची जर लायकीच नव्हती एवढ्या मोठ्या घरात राहायची तर कशाला आले घरात राहायला? जर तुम्हाला भाडं द्यायचं नव्हतं तर नव्हतं यायचं ना, झोपडपट्टीत रूम घ्यायचा एखादी. हे बघा मला 4 ते 5 वर्ष झाले कधीच तुमचं भाडं हुकवलं नव्हतं आम्ही. माझा नवरा चांगल्या नोकरीला होता, पण आता माहित नाही त्याला काय झालं. हे बघा, मला बाकीचे काहीच रिझन नाही पाहिजे. मी संध्याकाळी 6 वाजता येणार आहे. त्याच्यानंतर जर मला भाडं नाही मिळालं तर मी तुमचं सगळं सामान बाहेर फेकणार आहे. ठीक आहे? नाही नाही, काहीच ऐकण्याच्या मी परिस्थितीत नाही आता. ऐका ना. ए रुपे रुपे हा. काय तुमचं? बोला. ए, काय तुमचं म्हणजे माहित नाही का? काय मला जे महत्वाचे काम असतात, मला कपडे माझे धुतली का सगळे? तुमचे कपडे धुवायला मी तुमची नोकराणी आहे? हा? हे मग तुझी माझी कॉलर नवऱ्याची? अरे नवरा नवरा बोल म्हणूनच मी तुला ना 6 ते 7 महिन्यापासून सांभाळते. असाच तू बेवड्यासारखा रोज येतो, पैसे मागतो, फुगलतो आणि जातो दारू मूत प्यायला. इतक्या दिवस मी तुला सांभाळलं का नाही, आता तू मला सांभाळायचं. हा. मी का सांभाळणार आहे? हा? तुला सांभाळून माझा काय फायदा? हा? नवरा कामाला जातो तेव्हा हे घर चालतं. तुम्ही काय करता हो? हा? मी जेवढे पैसे कमवून आणते ना ते दारूवर उडवता. हा? लाज वाटते तुम्हाला तेवढी? लाज काढ. मी आता इथं राहायचं नाही. हा? चला निघा इथून. हे बघा, आता मी तुमच्या एक पण दिवस ऐकू शकत नाही. एक पण दिवस तुम्हाला इथं ठेवू शकत नाही. बरं, तुम्हाला इथं राहायचं असेल ना तर घरमालकाने आज मला शेवटची वॉर्निंग दिली की तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर पैसे द्या. 5 महिन्याचं घर भाडं घेऊन या, तेव्हा इथं राहा, नाही तर निघा माझ्या घरात. त्या घर मालकाला ना एका फाईटीतच त्याला त्या फाईट बीट ना तुम्ही मारण्याच्या लायकीचे नाहीये. चुकी कारण की तुमची समजलं का? तर तुम्ही आता निघा इथून आणि यायचं नाही माझ्या घरात. आता तो घर मालक आल्यावर मला काय करायचं ना मला काही सुचत नाही. काय झालं का घर भाडं मॅनेज? घर भाडं तर मॅनेज नाही झालं. मॅनेज नाही झालं घर भाडं? नाही. चला मग, ह्या तुमच्या बॅगा वगैरे सगळं हे आवरा आणि निघा इथून. कुठे जाणार आहे मी? आता ते पण मीच सांगू का कुठं जाणार आहे तुम्ही? हा, निघा, चला करा पॅक सगळं, निघा. हे बघा, माझ्याकडे कोणताच पर्याय नाहीये. एक तर मी जीव देऊन टाकते ह्याच घरात. मी कुठं जाण्यासारखी राहिलेली नाहीये. ना मला घर आहे ना मी कुठे जाऊ शकते. ए बाई, इथं जीव बिव नको देऊ. कसं आहे, लोक घाबरतील इथं यायला. हा, माझा रूम खाली पडेल राहील. चल निघ तू, चल निघ इथून, निघ. उठा, चला. प्लीज अजून 1 महिन्याची मोहलत द्या. मी तुम्हाला पैसे देते बोलले ना मी. हे बघा, तुम्हाला आधीच मी 5 महिने दिलेले. अजून 1 महिना देऊन मी माझा टाइम वेस्ट नाही करणार आहे आणि माझं पैसे पण वेस्ट जातील, माहिती का? कारण माझं 6 महिन्याचं घर भाडं असंच सोडावं लागेल मला. माझ्याकडे ना एक दुसरा पर्याय आहे. दुसरा पर्याय? हो. काय पर्याय आहे, सांगा पटकन.
हे बघा, मी आता हे घर सोडून जाऊ शकत नाही. मला मी रस्त्यावर येऊन जाईन मला हे घर नसलं तर. माझ्याकडे दुसरा पर्याय हा आहे की थकलेल्या घर भाड्याच्या बदल्यात मी तुमची इच्छा पूर्ण करू शकते. माझी इच्छा पूर्ण करू शकता असं? हो, तुम्हाला जे माझ्याकडनं पाहिजे मी ते देऊ शकते. अच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल मी. चला ठीक आहे. कारण नाही का, खूप दिवसापासून माझी नजर होती तुझ्याकडं, पण ते काय मी डायरेक्टली बोलू शकत नव्हतो ना. पण आता ठीक आहे, तूच जर समोरून बोलली तर चालेल, मला माझी इच्छा पूर्ण कर. मी तुला घर भाडं सोडून देईल. आणि अजून एक गोष्ट, मी माझ्या नवऱ्याला सोडून दिलंय, तर तुम्हाला ना माझ्या घरातल्या बाकी गरजा पूर्ण कराव्या लागतील. अगं बाकी गरजा काय, हे घरच तुला देऊन टाकल मी, पूर्ण सामान आणून देत जाईल. फक्त माझी गरज पूर्ण कर तू, जेव्हा म्हणेल तेव्हा. मला चालतंय. आणि तसं पण मी तुझ्या नवऱ्याला बघून नव्हता दिला रूम, मी तुला बघून दिला होता रूम. की एवढी सुंदर बाई, जेव्हा मी तुमच्याकडे घर भाडे घ्यायला येईल ना, तेव्हा हे मनमोहक सौंदर्य बघायला मिळेल, म्हणून मी तुम्हाला रूम दिला होता. बरं ठीक आहे, चला मग आता बेडरूम मध्ये जाऊ आपण. चला. चला. मला ना वाटलं नव्हतं की कधी तुमच्या सोबत हे सगळं करायला मिळेल. पण काय, मला पण नव्हतं वाटलं की मी हे सगळं करेल, पण आता ना माझ्या पुढे पर्यायच नाही राहिलाय. आता तुमचा नवरा एवढा दारुडा आहे. पैसे तरी कुठून जमवणार आहे तुम्ही? बरोबर आहे. बरं ते सगळं ठीक आहे. चला मग सुरुवात करू आपण. ठीक आहे.